ग्रुपने चाललो दोघं पण. कसं वाटतंय प्रणय? छान वाटतंय. आणि हा व्ह्यू एकदम मस्त आहे. व्ह्यू एकदम छान आहे. व्ह्यू मी दाखवते. आणि हा व्ह्यू एकदम सुंदर. आत्ता जस्ट ऊन आलंय. मग आजपासून तर एकदम सावलीच होती. आता थोडंसं ऊन आलंय. बट ठीक आहे. पण छान आहे. मुंबई इतकी गरमी नाहीये, थोडीशी. हा म्हणजे नॉर्मल आहे ही गरमी. आपण गेलेलो गोव्याचा ब्लॉग करता नव्हता आला. बस तेव्हा हिचा फोन जुना होता. सो नवीन Vivo T4 त्याच्यामुळे ब्लॉगिंग चालू झाली परत. ब्लॉगिंग चालू झाले म्हणजे फर्स्टच ब्लॉग आहे. येस. बघूया आपण. आम्हाला आयुष्यात जॉब नकोय दोघांना पण. असंच आयुष्य पाहिजे जेणे की फिरून लोकांना एंटरटेन करता येईल. लोकांना नाही, स्वतः एन्जॉय करू. आणि लोकांनाही काहीतरी नवीन शेअर करू आमचे एक्सपिरियन्स, वेदर इट इज गुड ऑर बॅड, जे काय आहे ते. आतापर्यंत तरी टचवूड फिरताना बॅड एक्सपिरियन्स कोणता आलेला नाहीये. येस. याच्या आधी आम्ही खूप फिरलेलो आहे. स्टार्टिंगचा फर्स्ट व्लॉग असेल. फिरलो इन द सेन्स महाराष्ट्रामध्ये नियर बाय मुंबई असे छोटे छोटे हिल स्टेशन संजय वगैरे. गांधी नॅशनल पार्क, लोणावळा तर खूप झालेला आहे. हो. सो आता तरी छोट्या छोट्या डेस्टिनेशनवरती म्हणजे छोट्या छोट्या स्पॉट्सवरती गेलो. ट्राय करू हळूहळू मोठे काही अजून जागा एक्सप्लोअर करायच्या. सो फर्स्ट व्लॉग असल्यामुळे थोडासा फंबल होणार, तेवढं समजून घ्या. चलो पोहोचलोय अजून माथेरान स्टेशनला. आणि 2 घोडे घेतलेत. 2 घोड्यांचे मिळून तसे 2500. लेट्स सी घोडे येत आहेत आता त्यांचे. पुढे मग जो काय एक्सपिरियन्स असेल तो शेअर करू अजून. आणि ही माथेरानची ट्रेन इथे उभी आहे त्यांच्या काय बोलतात त्याला, कारशेडमध्ये. प्लॅटफॉर्म क्रमांक 2 ही अमन लॉजसाठीच चालली आहे, नेरळला नाही. नेरळला तर डायरेक्ट 4ला आहे ना. हे माथेरानचं गार्डन. इथला व्ह्यू खूपच सुंदर आहे, खूपच. म्हणजे असं प्रत्यक्षात फोनमध्ये तर एवढा दिसत नाहीये, पण समोरून तो खूप छान वाटतं. काय प्रणय? हो. मागच्या वेळी आम्ही आलेलो तेव्हा जेवण काय आम्हाला चांगलं भेटलं नव्हतं. हा, खूपच घाण एक्सपिरियन्स होता तो. अलंकार हॉटेल म्हणून एक हकीमी हॉटेल म्हणून मार्केटमध्येच येते. आम्ही वडापाव वगैरे खाल्लेला आहे. तो वडापाव पण छान होता. करून बघू टेस्ट हकीमीला किंवा अलंकारला, दोघांपैकी थोडं काहीतरी खाऊन बघू. जास्त नाही, पोट भरलेलं आहे. पण तो वडापाव छान होता. वडापाव छान होता. आणि हे काका ज्यांच्या घोड्यांवरती जाणार आहोत. पण 2 वेळा आलो माथेरानला, पण 2ही वेळा असा एक्सपिरियन्स प्युअर व्हेज. आता मस्त जेवण वगैरे. आता आम्ही चाललोय घोड्यावर बसायला. आम्ही लेकवर आलोय. शार्लोट. कोणते? शार्लोट. फर्स्ट टाइम जेव्हा माथेरानमध्ये आलेलो तेव्हा घोड्यावरती बसायला तो खूप भीती वाटत होती. म्हणजे असं वाटत होतं की तेव्हा पडतोय ही काय. आणि तेव्हा तर सीन असं झाला होता की तो घोडा प्रणयलाच घेऊन पुढे निघाला होता. मी बसते मागे, तेवढ्यात प्रणयला घेऊन तो निघाला होता. आणि हा ही लेक है ना. अरे इथून सीड्या आहेत. अरे इथून सीड्या आहेत. प्रणय अँटिक सीड्या असताना त्याला
भलतीकडूनच चढायचं असतं. आणि हे मंदिर आहे इथे. हे ते पॉइंट्स दिलेत आपल्याला. वाघ दरवाजा, शेर की गुफा, आय लव माथेरान, विशाल फोर्ट. चला हा लॉर्ड्स पॉइंट आहे. ह्या लॉर्ड्स पॉइंट मध्येच आपल्याला म्हणजे ह्यावरूनच आपल्याला जवळजवळ 4 ते 5 स्पॉट्स दिसतात आपल्याला ह्या टेलिस्कोपच्या हेल्पने. तर आपण हा जेव्हा टेलिस्कोप पर पर्सन 100 रुपीज चार्जेस आहेत आणि आपल्याला ते गाईड आहेत ते प्रॉपरली गाईड करतात की म्हणजे स्पॉट्स नक्की काय आहेत ते. तर आम्ही जसं बघितलं ते आदिवासी गाव होतं. ट्रेकिंग केलेलं आहे मुलांनी म्हणजे जे लो लेवलचे ट्रेकर आहेत त्यांनी महाराजांची मूर्ती ठेवली आणि एक माउंटेन होतं शेप लायन सारखा होता. आता एवढा आम्ही गेम खेळली मी. सॉरी एवढं गेम खेळली मी. जर तुम्हालाही माहिती असेल तो बॉलचा गेम असतो की रँडम नंबर असतात त्याच्यामध्ये आपल्याला बॉल टाकायचे असतात आणि ज्याची जी टोटल होईल त्या बेसिसवरती आपल्याला गिफ्ट असतं राईट. तर त्याच्यामध्ये असा सीन होता की जर आपण म्हणजे जिंकलो नाही गेममध्ये तर आपल्याला कॉम्प्लिमेंटरी म्हणून किचन्स आहे. आणि पहिल्यापासून प्रणयला किचनचं खूप वेड आहे. सो तर त्या गेममध्ये मी जिंकलेही. मला त्या गेममध्ये किटकॅट भेटली जी प्रणयला आवडते पण दॅन टू त्याला ते किचनच हवे होते. एक हे महाराजांचं आणि एक हे काय म्हणून आवडलं आहे काय माहीत. किटकॅट खाल्ली असेल ते नाही बट एक किचन घेतलेत. किचन आणि ॲक्च्युली फोन काढायचं म्हटलं का जरा भीतीच वाटते. ज्याच्या बाजूला बसलाय तो पप्पा पोराला पावले दोघांनी. हो आणि छोटू कोण खेचल नाही खेचणार. छोटू खातो ते खूप लपतोय. आम्ही जेव्हा रिटर्न येत होतो ते मंदिर आणि स्पॉट्स वगैरे करून तर लेकच्या इथे रिटर्न येताना लेक लागते. तर ह्या लेकच्या जवळ आहे ना हा माकड होता. सो एक बाई येत होती तिच्या हातामध्ये कोल्ड्रिंकची बॉटल होती. तर ह्याने ती काही न विचार करता कोल्ड्रिंकची बॉटल खेचली तिच्या हातातून आणि असा एका कोपऱ्यामध्ये उभा राहिला आहे आणि तिथे मस्त कोल्ड्रिंक पीत बसला होता सगळ्यांना गपचूप बघत. आता नवीन स्पॉट कोणता आहे हा? सिलिया पॉइंट. काय पण ॲडव्हेंचर नको की इथे नाही नको. तर जास्तच ॲडव्हेंचर करतो असं नाही वाटत का? झाला सिलिया पॉइंट बघून. हा असा व्ह्यू आहे सिलिया पॉइंटचा. इथं धबधबा आहे. इथून पाणी येतं पावसाळ्यातून पाणी येतं. धबधबा आहे इथून पाणी खाली. आता इथे नवीन पॉईंट्सवरती आलो. आता इकडे जाऊया. किंग जॉर्ज, किंग एडवर्ड आणि इको पॉईंट. एवढे
बघितले आय थिंक. खूपच मोठे बघितले होते ना प्राणी, खूप कमी होते, पण ते असं वाटलं की खूपच फटाफट फिरून निघालो. हो बाबा, म्हणजे असं तर आम्ही पण विचार केला होता की चालतच जाऊ. तसं तर दोन्ही बाजूने एवढी झाडं आहेत, एवढी भीती वाटतेच मध्ये तिथे काय येईल. यू नेव्हर नो कधी काय. नेचर ऑब्विसली ॲनिमल्स वगैरे असणार, सोबतच रेप्टाइल्स जरा जास्तच मी घाबरते. किंग जॉर्ज. बिचारा गरीब. आता हा एडवर्ड पॉइंट, इथे तो कोणच नाहीये. म्हणजे ऑलमोस्ट असं बघायचं तर समोरून तर व्ह्यू ऑलमोस्ट एकच दिसतोय. काय प्रणय? हा, कारण आता तुम्हाला दिसते की नाही, बट जे हे जे डोंगर दिसतंय ना माझ्या बोटाजवळ, हे मी लॉर्ड्स पॉइंट पासून हेच डोंगर बघते. तर एक्झॅक्टली हे एकच सीन आहे, हा एकच व्ह्यू आहे, फक्त ह्याला प्रत्येकाने नाव वेगळं दिलंय आय थिंक. मला असं बाकी काय ॲज हिस्ट्री माहिती नाही, ते मिसगाईड तर नाही करणार मी, बट जे मला दिसले मी ते सांगते. आता इको पॉइंटला चालू आहे, तो इको पॉइंट जरा मज्जा. हा होता इको पॉइंट, पण ह्या इको पॉइंट वरती काय इकोच नव्हता. म्हणजे आम्ही 2-3दा ओरडून बघितलं पण काहीच आवाज आला नाही. कसा एक्सपिरियन्स होता? मजा आली जरा. परत आलो आम्ही मार्केटला. जास्त झोप नाही झाले 2 दिवस.